मुद्द्यामध्ये आपण चर्चा आज करणार आहोत। राज्यातल्या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या राजकारणावर, मराठी शाळांमधल्या मराठीच्या असलेल्या दुरावस्थेच्या संदर्भात, पण त्याचबरोबर आपल्याला जाणून घ्यायचं आहे आज संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी ती बातमी। पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या मध्ये 27 जणांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत। 13 पर्यटक यात जखमी झाले, 5 जणांची प्रकृती गंभीर आहे। देशभरातून पर्यटक जम्मू काश्मीर मध्ये दाखल होत असतात। आज पर्यटकांवरती खऱ्या अर्थानं तिथं जो निर्घृण असा हल्ला करण्यात आलेला आहे, वेचून त्यांना मारण्यात आलेला आहे। अतिशय मानवतेला काळीमा फासणारा हा दहशतवादी हल्ला। गेली काही दिवस जम्मू काश्मीर शांत होतं, पण या सगळ्यामध्ये ज्या प्रकारे हा आत्मघाती असा हल्ला करण्यात आलेला आहे, या हल्ल्याच्या मध्ये 27 पर्यटकांना आज तिथे आपले प्राण गमवावे लागलेले आहेत, त्यांना ठार करण्यात आलेला आहे। दहशतवाद्यांनी कलमा म्हणायला सांगितला आणि गोळीबार केला, अशा प्रकारची माहिती जे जखमी आहेत, जे वाचलेत या हल्ल्यातून, त्यांनी दिलेली आहे। संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी ही बातमी म्हणावी लागेल, कारण देशभरातून, वेगवेगळ्या राज्यातून, जगभरातून पर्यटक हे जम्मू काश्मीर मध्ये जात असतात आणि याच पर्यटकांवरती दहशतवाद्यांनी भ्याड असा हल्ला केला आणि आज त्यांनी या पर्यटकांचे, निर्दोष असे हे पर्यटक जे खरं तर काश्मीर पाहायला गेलेले होते, साध्या वेशात दहशतवादी पोलिसांच्या वेशात फिरत होते आणि त्यांनी पर्यटकांवरती हा भ्याड हल्ला केला। दहशतवाद्यांनी या सगळ्या पर्यटकांना गाठलं, त्यांना त्यांचा धर्म विचारला, कलमा म्हणायला लावल्याची बाब ही आता समोर आली आहे। तिथं जखमी असलेल्यांनी, या सगळ्यातून बचावलेल्या लोकांनी, पर्यटकांनी ही बाब सांगितलेली आहे। मानवतेला काळीमा फासणारी ही घटना, 27 पर्यटकांना गोळे घालून ठार करण्यात आलेला आहे आणि या सगळ्यामध्ये मानवतेला काळीमा फासणारी गोष्ट म्हणजे खरं तर या सगळ्या पर्यटकांना तिथं त्यांचा धर्म विचारण्यात आला आणि नंतर मग त्यांना गोळ्या घालण्यात आल्याची बाब ही समोर येते। जम्मू काश्मीर गेल्या काही दिवसापासून हे शांततेत होतं, पण या सगळ्या घटनेनं पुन्हा एकदा संपूर्ण देश हादरलेला आहे। आता पर्यटक मोठ्या संख्येनं उन्हाळ्यामध्ये जम्मू काश्मीर मध्ये जात असतात। हा खरं तर स्वर्ग आहे, पृथ्वीवरचा स्वर्ग ज्याला म्हटलं जातं, त्या स्वर्गामध्ये आज रक्ताची होळी खेळण्यात आली आणि एक प्रकारे जे पर्यटक तिथं हे सगळं पाहायला गेलेले होते, त्या पर्यटकांना अंधाधुंद गोळीबार करत ठार करण्यात आलेला आहे। संपूर्ण देशभर याबद्दलचा संताप व्यक्त केला जातोय। जखमींना सध्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। काही जणांची प्रकृती गंभीर आहे, काही जणांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे। जगदाळे आणि गणगोटे दाम्पत्य तिथं फिरायला गेलेलं होतं। महाराष्ट्रातले काही पर्यटक सुद्धा तिथं गेलेले होते। कर्वेनगर मध्ये राहणारं हे दाम्पत्य या दहशतवादी हल्ल्यामध्ये जखमी झालेलं आहे। हजारो लाखोंच्या संख्येनं पर्यटक हे जात असतात। पुण्यातले पर्यटक दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेले आहेत। वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। वैभव, हे पर्यटक कोण आहेत, काय त्यांच्याबद्दलचा तपशील आहे आणि आता त्यांची प्रकृती कशी आहे, काय कळू शकलंय? विलास, अत्यंत दुर्दैवी बातमी म्हणावी लागेल। या काश्मीरमधल्या दहशतवादी हल्ल्याची झळ जी आहे ती पुण्याला सुद्धा पोहोचली आहे। पुण्यातले 5 जण जे आहेत, जगदाळे आणि गणगोटे नावाचे 2 कुटुंब जे आहेत, ज्याच्यामध्ये जगदाळे पती पत्नी आणि त्यांची मुलगी आणि गणगोटे पती पत्नी असे 5 जण हे फिरायला गेलेले होते काश्मीरला। पुण्यातल्या कर्वेनगर परिसरातले ते राहणार आहेत आणि ते फिरायला गेलेले असताना तिथे घोड्यावरती ते बसलेले होते आणि घोड्यावरून जाताना त्यांना त्यांचं नाव विचारण्यात आलं आणि त्यांच्या पत्नी आणि मुलीसमोर त्यांच्यावरती गोळ्या झाडण्यात आलेल्या आहेत। त्यांना श्रीनगरच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे। त्यांची प्रकृती काय आहे त्याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही। मात्र या कुटुंबातले जे 3 जण आहेत, आणखी या तिघींनाही पहलगाम क्लबला नेण्यात आलेलं होतं आणि तिथे त्यांना थांबवण्यात आलेलं आहे। त्यांच्याकडून त्यांना अजूनपर्यंत यंत्रणांकडून कुठलीही माहिती जी आहे ती मिळू शकत नाहीये। नेमकं काय झालंय या सगळ्या प्रकरणामध्ये, त्यांचे जगदाळे आणि गणगोटे ज्यांना गोळ्या लागल्या दोघांनाही, त्यांची नेमकी स्थिती काय आहे या संदर्भातली माहिती मिळू शकत नाहीये। पुण्यातल्याही यंत्रणा ज्या आहेत त्या या सगळ्या संदर्भात कामाला लागलेल्या आहेत, मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकृत माहिती जी आहे ती आली नसल्याचं सांगितलं जाते। आपल्या काही सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार हे दोन्ही कुटुंब जी आहेत, ही दोन्ही कुटुंब फिरायला गेलेली होती। 5 जण त्याच्यामध्ये होते, त्यापैकी 2 जण जे आहेत ते या गोळीबारामध्ये जखमी झालेले आहेत आणि घोड्यावरती असताना मुलीसमोर आणि पत्नीसमोर त्यांना गोळी मारण्यात आली असं सांगण्यात येते कुटुंबाकडून। जी माहिती त्यांनी दिली आहे
पुण्यातल्या काही त्यांच्या संबंधितांना त्यांच्याकडून ही माहिती कळते. कर्वेनगरचे राहणारे हे दोन्ही कुटुंब आहेत आणि फिरायला गेलेले होते काश्मीरला. मात्र या दुर्दैवी घटनेमध्ये त्यांना तेही सापडलेत आणि महत्वाचं म्हणजे दोन्ही पुरुषांना